Hello friends, next topic is intensity distribution. In the last video we have seen Young's double slit experiment and what is interference. Now interference म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच होतं लास्ट व्हिडिओमध्ये. असे आपल्याला ब्राईट डार्क असे बँड्स मिळतात. असे अल्टरनेट डार्क ब्राईट बँड जे असतात त्यांची ही जी आहे ह्याला आपण इंटरफेरन्स पॅटर्न म्हणतो. मग ते लाईटची जी डिस्ट्रीब्युशन आहे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ते कसं असतं काय असतं त्याच्याशी रिलेटेड पॉईंट आपण इन्फॉर्मेशन आहे ते आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सो इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ॲज देअर इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ॲट द सेंटर ऑफ द ब्राईट फ्रिंज द amplitude of the wave is twice that of the original wave incident on AB and intensity being proportional to square of the amplitude. Intensity is proportional to square of the amplitude is 4 times the intensity of the incident wave. इंसिडेंट वेव्हची इंटेन्सिटी I0 से म्हणजेच काय की जिथे आपला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स झालेला आहे सेंट्रल ब्राईट फ्रिंजच्या तिथं ॲम्प्लिट्यूड ऑफ दी वेव्ह कशी असते जी रिझल्टंट वेव्ह आहे तिचं ॲम्प्लिट्यूड हे ट्वाईस दॅट ऑफ दी ओरिजिनल वेव्हच्या दुप्पट आहे. बघा की ज्या ठिकाणी ब्राईट फ्रिंज आहे त्याच्या सेंटरला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स झालेला आहे म्हणजेच तिथं काय झालेलं आहे की जी इन्सिडंट ओरिजिनल वेव्ह आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2 टाइम्स रिझल्टंटचं ॲम्प्लिट्यूड झालेलं आहे. ठीक आहे. आणि इन्सिडंट वेव्ह कुठं आले ए बीवरती आणि इंटेन्सिटीला आपण कॅपिटल आय यूज करतो. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड हे बेसिक आहेच आहे. आणि इथं आपला जो 2 टाइम्स ऑफ द ॲम्प्लिट्यूड आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसं आहे ओरिजिनलच्या 2 टाइम्स त्यामुळं आणि इंटेन्सिटी स्क्वेअर ऑफ दी ॲम्प्लिट्यूडला प्रपोर्शनल आहे त्यामुळे काय झालं फायनल इंटेन्सिटी काय असणार 4 टाइम्स ऑफ द इंटेन्सिटी ऑफ दी इन्सिडंट वेव्ह म्हणजे इन्सिडंट वेव्हची जी इंटेन्सिटी आहे त्याच्या 4 टाइम्स इंटेन्सिटी कुणाची असणार तर रिझल्टंट बँडची आहे किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जिथं झालेला आहे ब्राईट फ्रिंज जिथं आहे त्या ठिकाणी तशी इंटेन्सिटी असणार. सो ॲट द सेंटर्स ऑफ दी At the centers of the dark fringes the intensity is 0. डार्क फ्रिंज ज्या आहेत तिथे तर इंटेन्सिटी कशी असणार 0 त्यामुळे तो डार्क आहे ना मिनिमम डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो इन बिटवीन पॉईंट्स और ॲट इन बिटवीन द पॉईंट्स द इंटेन्सिटी ग्रॅज्युअली चेंजेस फ्रॉम 0 to 4I0 अँड व्हाईस वर्सा. म्हणजे हा जो पॉईंट सांगितला आहे तो कशाशी रिलेटेड सांगितलेला आहे तर हा आपला डार्क बँड झाला हा पण डार्क बँड झाला. इथे इंटेन्सिटी कशी आहे 0 असते. ठीक आहे. मग आता हा एक डार्क बँड आणि हा एक डार्क बँड याच्यामधून हा आपला ब्राईट बँड असं पण समजू म्हणजे सेंटरला किती त्याची इंटेन्सिटी असणार तर 4I0. मग हे जे 2 पॉईंट्स आहेत इथून सेंटरपर्यंत किंवा ह्या साईडून इकडे ब्राईट बँडच्या सेंटरला इंटेन्सिटी ग्रॅज्युअली चेंजेस फ्रॉम 0 to 4I0. डार्क बँडच्या इथं किती आहे 0 हळूहळू ती 4I0 पर्यंत इंटेन्सिटी झाली आणि ती पुन्हा 4I0 पासून मिनिमम होणार आणि मग 0 होणार आणि मग इथं आपल्याला डार्क बँड मिळणार. सो अँड व्हाईस वर्सा असं त्याचं मिनिंग आहे. दच द इंटरफिरन्स फ्रिंजेस आर इक्वली ब्राईट अँड इक्वली स्पेस्ड. इंटरफिरन्स ह्या ज्या फ्रिंजेस आहेत त्या कशा आहेत इक्वली ब्राईट त्यांचा जो ब्राईटनेस आहे तो इक्वल असतो आणि इक्वली स्पेस म्हणजे ह्या ब्राईट फ्रिंजमधलं जे डिस्टन्स आहे ते पण इक्वल असतं. धिस इज हाऊ एव्हर व्हॅलिड ओनली इन द लिमिट ऑफ द व्हॅनिशिंग विड्स ऑफ द स्लिट्स. सो फॉर द वाईड स्लिट्स म्हणजे हे कुणासाठी लागू होतं तर स्लिट अगदी नॅरो असतील तरच पण जर का स्लिट आपल्या वाईड असतील रुंद असतील त्यांची विड्थ जर जास्त असतील तर फॉर द वाईड स्लिट्स the waves reaching at a given point on the screen from different points along a single slit. That waves differ in path lengths traveled and the intensity pattern changes resulting in a blurred interference pattern with the poor contrast. म्हणजेच काय जर का आपली स्लिट वाईड असेल रुंद असेल तर एकच सिंगल स्लिट आपण यंग्स डबल स्लिटमध्ये काय की बघा अशा स्लिटची विड्थ आहे ती खूपच कमी आहे ना
पण जर का एवढी मोठी आपण स्लिट सपोज कट केली, एकदम वाईड, पूर्ण अशी विंडोच्या विंडो एवढी कट केली, तर काय होईल, समजा एवढी अशी रुंदच्या रुंद अशी जर का स्लिट असेल, वाईड असेल, तर इथून इथपर्यंत कंप्लीट ओपनिंग झालं. मग प्रत्येक पॉईंट असेल स्लिटमधला, इट विल ॲक्ट ॲज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, इट विल एमिट सेकंडरी वेवलेट्स, आणि मग रिझल्टिंग आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न आहे तो वेल डिफाईंड, कॉन्ट्रास्ट इफेक्ट वगैरे मिळणार नाही. तर कसं असेल तर तो ब्लड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार. कशामुळं? तर वाईड स्लिटमुळं. का? तर त्या ज्या वेव्ज येत आहेत वेगवेगळ्या डिफरंट पॉईंट्सपासून, त्यांच्यातल्या पाथ लेंथ हा वेगवेगळा असेल, कॉन्स्टंट नसणार आहे. त्यामुळं इंटेन्सिटी पॅटर्न आहे तो पण चेंज होणार आणि आपल्याला ब्लड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार विथ पुअर कॉन्ट्रास्ट. इथं जसं आपल्याला डार्क ब्राईट असा प्रॉपर कॉन्ट्रास्ट जाणवतो, दिसतो, तसं तिथं दिसणार नाही. ब्लड असल्यामुळं कॉन्ट्रास्ट पण कमी होणार. We can calculate intensity at a point P on a screen where the phase difference between the two waves is phi. आपण इंटेन्सिटी आहे एखादा पॉईंट P आहे स्क्रीनवरती, आणि तिथली आपल्याला इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करता येईल. आणि जिथे जे फेज डिफरन्स आहे, दोन वेव्स इथे येत आहेत, त्यांच्यातला फेज डिफरन्स किती असणार आहे, तर तो फाय एवढा असणार आहे. मग कॅल्क्युलेशन्स आहेत ते इथे दाखवलेले आहेत. सो we can write the equations of the two waves coming from S1 आणि S2. दोन सोर्सपासून आपल्याला वेव्ज येतात आणि त्यांचं इक्वेशन, S1 पासून जी लाईटची वेव येते तिचं E1 इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी. S2 हा जो लाईटचा सोर्स आहे त्याच्यापासून जी वेव येते तिचं हे इक्वेशन आहे E2 इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5. या दोन्हीही वेव्जच आहेत. वेव्सचं हे इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये E0 हा काय झाला, ॲम्प्लिट्यूड झाला. ओमेगा हा अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी इन्स्टंटेनियस टाईम, आणि या दोन्हीही वेवमध्ये काहीतरी पाथ डिफरन्स आहे, फेज डिफरन्स आहे. फेज डिफरन्स डिनोटेड बाय लेटर फाय. नाउ वी नो इन्सिडेंट इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. इथे E0 आहे तो ॲम्प्लिट्यूड आहे. सो इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. देअरफॉर I0 इज इक्वल टू मॉड ऑफ E0 स्क्वेअर. द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ॲट P विल बी गिव्हन बाय. रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड आहे तो या दोन्ही वेवचा ॲडिशन असणार, सम असणार. देअरफॉर रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड कॅपिटल E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5. त्यांची ॲडिशन केले, सॉल्व केले ट्रिग्नॉमेट्री यूज करून. फायनल आन्सर काय आले, 2E0 कॉस ऑफ 5/2 साइन ऑफ ओमेगा टी 5/2. मधल्या स्टेप स्किप केलेला आहे, डायरेक्टली आन्सर दिलेला आहे. ट्रिग्नॉमेट्रीचे रूल्स यूज केलेले आहेत. मग आता ही जी आहे ती रिझल्टंट वेव आहे. मग ह्या रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्डमध्ये ॲम्प्लिट्यूड जे आलं ते किती झालं, 2E0 कॉस ऑफ 5/2 हे काय झालं, ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव इज 2E0 कॉस ऑफ 5/2. आता इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर असतं. दस इंटेन्सिटी ॲट P विल बी प्रोपोर्शनल टू 2E0 कॉस ऑफ 5/2 मॉड स्क्वेअर. मग मॉडचं स्क्वेअर आहे त्यामुळं किती झालं, 2E0चं किती झालं, 4I0 कॉस स्क्वेअर 5/2. ठीक आहे. हे झाले कॅल्क्युलेशन्स इंटेन्सिटीचे. आता इथे ॲम्प्लिट्यूड जर आपण बघितलं तर ॲम्प्लिट्यूड सेम होते. सो लेट अस कन्सिडर द केस वेन द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द वेव कमिंग फ्रॉम द टू वेव्ज आर डिफरंट. या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड सेम होते. आता मात्र काय आहे, ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहेत. मग ते डिनोट केलेलं आहे E10 आणि E20. 10 आणि 20 काय इंडिकेट करतात, तर ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहेत. ठीक आहे. ज्या वेव्ज येत आहेत, लाईटच्या वेव्ज येत आहेत, कमिंग आहेत, त्यांचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते वेगळं आहे, डिफरंट आहे. आणि इट इज नोटेड बाय E10 अँड E20. हे काय इंडिकेट करत आहेत, डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स. असं जर असेल, ॲम्प्लिट्यूड्स वेगळे असतील, तर इन दिस केस इंटेन्सिटीज ऑफ द ब्राईट अँड डार्क बँड्स विल बी डिफरंट फ्रॉम व्हॉट वी डिस्कस अबव. इथे जी आहे इंटेन्सिटी ह्याच्यासारखीच ती इंटेन्सिटी नसणार, वेगळी असणार. कधी ॲम्प्लिट्यूड्स डिफरंट असतील तर. मग इन सच केस ॲट द सेंटर ऑफ द ब्राईट फ्रिंज ॲम्प्लिट्यूड विल बी E10 प्लस E20. जर का आपला जो ब्राईट
फ्रिंज आहे, ब्राईट बँड आहे, त्याच्या सेंटरला ॲम्प्लिट्यूड कसा असणार E10 प्लस E20 आणि इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूडचे स्क्वेअर असते. देअरफॉर इंटेन्सिटी विल बी प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ E10 प्लस E20 mod of square. While at the centers of the dark fringes, the intensities will not be 0 but will be proportional to mod of E10 minus E20 mod square. So this is related to the intensity distribution in the interference pattern, or in the interference intensity distribution interference pattern. Any suggestions, please comment in the box. Thank you.